पहलगाम में हुए हमले के बाद अनिल देशमुख ने उन पर्यटकों के परिजनों के साथ बातचीत कर उन्हें दिलासा दी। काटोल निर्वाचन क्षेत्र के मूर्ति निवासी देश बहादुर परिवार और कोराडी निवासी वाघमारे परिवार श्रीनगर घूमने गए थे। ये दोनों परिवार सोमवार को पहलगाम में हुए हमले के दृश्य से कुछ ही दूर थे। वह फिलहाल श्रीनगर के एक होटल में सुरक्षित है और अनिल देशमुख ने उनसे बात कर उन्हें आश्वस्त किया है। आम्हाला तिथे दिसली होती। यांनी विचारलं पण माझ्या हस्बंडने त्यांना विचारलं पण घोडेवाल्यांना की ती गाडी म्हणजे येते का ह्या रस्त्याने, कारण तो रस्ता खूप खालीचा रस्ता आहे, तिथे गाडी जाणं इम्पॉसिबलच आहे। तर ते म्हणाले की नाही ती गाडी तर येत नाही, पण होऊ शकते फर्स्ट वाल्यांची असू शकते। तुम्हाला संशय आला होता तिथे त्या तुम्हाला संशय आला होता तुम्हाला काही मदत करतात की वापस यायला तिथे? पण ते आमची उद्याची आहे, आम्हाला जर जमत असेल तिकीट उद्याची कॅन्सल करून आजच होत असेल तुमचा ऍड्रेस पाठवून दे मला, ऍड्रेस पाठवून दे बेटा। भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हा साहजिक आहे ना, साहजिक आहे, हिंमत ठेवा। तुमचा कुठे कोणत्या हॉटेल नाही काय मला कळवा, मी इथे प्रयत्न करतो, इथे सांगतो जरा कलेक्टरला बाकी लोकांशी बोलतो इथे। पण ती गाडी तुम्हाला त्याची दिसली तिथे पहलगावला काल, तर तुम्हाला संशय आला होता का ती? अच्छा अच्छा, होऊ शकते आली असेल ती। अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बेटा, घालू नका, आम्ही प्रयत्न करतो। ठीक आहे, कोणत्या हॉटेलमध्ये आहे तुम्ही श्रीनगरला मला लगेच कळवा। साहिल रिसॉर्ट श्रीनगर। ठीक है ठीक है ठीक है बेटा, ठीक है प्रफुल्ल, ठीक है। अनिल देशमुख ने दोनों परिवारों को हिम्मत दी। उन्होंने प्रशासन से अनुरोध किया है कि देश भ्राता और वाघमारे परिवार को पूरी जानकारी उपलब्ध कराई जाए ताकि वो जल्द से जल्द नागपुर लाए जाए।